मित्रांनो, माइनक्राफ्ट स्टडी सेंटर पॉइंट यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज बघणार आहेत आपण सजीवांचे वर्गीकरण. सजीवांचे वर्गीकरण मध्ये पेशीचे दोन मुख्य प्रकार असतात. त्यांच्यामध्ये आदिकेंद्रकीय पेशी, दृश्यकेंद्रकीय पेशी. आदिकेंद्रकीय पेशीमध्ये एक पेशी असं सजीव असणारा मोनेरा हा येतो आणि दुसरा दृश्यकेंद्रकीय पेशीमध्ये एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव असे दोन गट पाडले जातात. त्याच्यातला एक पेशीय सजीव म्हणून प्रोटिस्टा हा ओळखला जातो आणि बहुपेशीय सजीव मध्ये प्राणी, वनस्पती आणि कवके असा फरक असे तीन गट पाडले जातात. मग याच्यात पण प्राणी यांना पेशीभित्तिका नसते, कवक आणि वनस्पती यांना पेशीभित्तिका असते. तर पेशीभित्तिका असणारे दोन आहेत, पण त्याच्यातला पण सर्वात महत्वाचा फरक, वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, कवके प्रकाश संश्लेषण करत नाही. तर सुरुवातीला इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस हा शास्त्रज्ञ येतो आणि तो प्राणी आणि वनस्पती अशा दोन सृष्टीमध्ये डिवायडेशन करतो, विभागतो. बरोबर. सृष्टी म्हणजे किंगडम. 1735 मध्ये कार्ल लिनियस येतो आणि तो प्राणी आणि वनस्पती अशा दोन सृष्टीमध्ये, दोन किंगडममध्ये डिवायडेशन करतो. त्याच्यानंतर येतो दुसरा नंबरवरती इसवी सन 1866 मध्ये हेकल नावाच्या शास्त्रज्ञ जो नवीन सृष्टी ॲड करतो प्रोटिस्टा म्हणून. आणि प्राणी आणि वनस्पती ही आपल्याला कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने सूचित केलं होतं. तर नवीन ॲड होणारी जी सृष्टी होती ती प्रोटिस्टा आहे. ती कोणी ॲड केलेली? हेकलने. कधी? तर 1866 मध्ये. त्याच्यानंतर जो तिसऱ्या नंबरवरती येतो इसवी सन 1938 मध्ये कोपलँड. कधी येतो? इसवी सन 1938 मध्ये कोपलँड याने परत अजून एक सृष्टी, नवीन सृष्टी ॲड करून दिली जी मोनेरा नावाने ओळखली जाते. मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती अशा या चार किंगडम मध्ये विभागलं. कोणी? कोपलँडने. कोपलँडच्या आधी एक सायंटिस्ट होऊन गेलेला आहे ज्याचे नाव चॅटन आहे, जो 1925 मध्ये आदिकेंद्रकीय पेशी आणि दृश्यकेंद्रकीय पेशी अशा पेशीची जे मुख्य दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये डिवायडेशन केलेले. आणि आता या चॅप्टरमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं सन 1969 मध्ये आर.एच. विटाकर यांनी पंचसृष्टी म्हणजे पाच सृष्टीमध्ये विभाजन केलं. तर विटाकर याने कवक ही नवीन सृष्टी ॲड केली. मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती अशा या पाच सृष्टीमध्ये डिवायडेशन आर.एच. विटाकर यांनी केले. मित्र, पाच सृष्टी आपण बघितली, पण आता प्रश्न उरतो तो तुमचा की एवढे शास्त्रज्ञ येऊन गेले, मग आम्ही लक्षात कसं ठेवायचं किंवा परीक्षेमध्ये कसं उत्तर द्यायचं? त्याच्यासाठी आपल्याकडे सोप्या पद्धतीत त्याच्यावरून आपण हमखास प्रश्न टॅकल करू शकतो. बघा, सुरुवातीला 1735 मध्ये कार्ल लिनियस नावाचा एक सायंटिस्ट येतो जो प्राणी आणि वनस्पती अशा दोन किंगडम मध्ये किंवा दोन सृष्टीमध्ये डिवायडेशन करतो. कार्ल याचे शब्द कार्ल लिनियस म्हणजे हा किती शब्दापासून बनलेला आहे? दोन. तर याने किती किंगडम मध्ये डिवायडेशन केलं असेल? दोन. बस सिंपल गोष्ट होती. आता त्याच्यानंतर येतो हेकल. हेकल हे शब्द तीन शब्दापासून बनलेले, म्हणजेच हेकल या शास्त्रज्ञाने तीन सृष्टी किंवा तीन सृष्टीमध्ये डिवायडेशन केलं असेल किंवा विभागलं असेल. हे तुम्हाला एकदम लवकरात लवकर कळून जाईल. चला, त्या 4 नंबरवरती कोपलँड. कोपलँड हा काय? 4 शब्दांनी बनलेला आहे. याचा अर्थ त्याने 4 किंगडम मध्ये किंवा 4 सृष्टीमध्ये डिवायडेशन केलेलं असेल. याच्यावरून तुम्ही गेस लावू शकता की कोपलँड जर हा शब्द आला 4 शब्दांनी बनलेला आहे, याचा अर्थ त्याने चार सृष्टीमध्ये डिवायडेशन केलं असेल. तर आता येतो आर.एच. विटकर. आर.एच. विटाकर याने 5 सृष्टीमध्ये डिवायडेशन केलं. तर याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4. पण सुरुवातीला जे हा पहिला शब्द आहे वी, याचा जो शब्द दिलेला आहे याला आपण 2 पकडून 2, 3, 4 आणि 5 अशा 5 सृष्टीमध्ये डिवायडेशन केलेले आहे. 5 सृष्टीमध्ये डिवायडेशन केलेले. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की कुठल्या शास्त्रज्ञाने कुठल्या सृष्टीमध्ये विभाजन केलेलं आहे. सिंपल गोष्ट आहे, त्यांच्या नावावरून. मित्र हो,
आपण आता बघू जे तक्ता दिलेला आहे आपल्या पुस्तकातला तो तक्ता व्यवस्थित समजून घेऊ. तर त्याच्यासाठी आपल्याला अधिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय याच्यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे अधिकेंद्रकीय काय असतं, दृश्य केंद्रकीय काय असतं याचा फरक मी तुम्हाला व्यवस्थित समजून देतो. व्यवस्थित बघा, थोडा टाइम लागेल पण बेसिक कंप्लीट होऊन जाईल तुमचं आणि व्यवस्थित होऊन जाईल. अधिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय हे पेशीचे मुख्य दोन प्रकार आहेत. आता पेशी म्हणजे काय असा प्रश्न आला असेल तुम्हाला. पेशी म्हणजे सजीवातील सर्वात लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. पेशी हा रचनात्मक व कार्यात्मक घटक असतो. कुठलाही सजीव असेल त्याच्यातला सर्वात महत्वाचा जो घटक असेल तो पेशी असेल. आणि सर्वात म्हणजे एखाद्या सजीवाची जी सुरुवात होते ती पेशीपासूनच होते. तर मग पेशीची जे युनिट आहे म्हणजे पेशी जी तिची साईज कशामध्ये मोजली जाते तर मायक्रोमीटर या एककात मोजली जाते. तर पेशीची साईज 0.1 मायक्रॉन ते 18 सेंटीमीटर पर्यंत असू शकते. 0.1 मायक्रोमीटर हे मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टम ही सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते. तर 18 सेंटीमीटरचं शंभृगाचे अंडे ही सर्वात मोठी पेशी म्हणून ओळखली जाते. तर आता या पेशीचे दोन डिवायडेशन म्हणजे दोन मुख्य प्रकार आहेत, एक अधिकेंद्रकीय पेशी आणि एक दृश्य केंद्रकीय पेशी. तर आपण सुरुवातीला अधिकेंद्रकीय पेशी काय आहे हे समजून घेऊ, मग नंतर दृश्य केंद्रकीय पेशी हे बघू. तर अधिकेंद्रकीय पेशी ह्या एकदम साध्या असतात, एकदम अत्यंत साध्या पद्धतीचे असतात. तर यांचा जो आकार असतो हा 1 ते 10 मायक्रोमीटरचा असतो. किती? 1 ते 10 मायक्रोमीटरचा असतो. त्याच्यामध्ये अधिकेंद्रकीय पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या एकच असते. गुणसूत्रांची संख्या किती असते? एकच असते. नंतर अधिकेंद्रकीय पेशीमध्ये जो केंद्रक असतो तो केंद्रक एवढा डेव्हलप झालेला नसतो म्हणजे विकसित झालेला नसतो. त्या जे केंद्रक असतो त्या केंद्रकावर एक आवरण नसतं. त्याच्यानंतर पेशी अंगके म्हणजे अधिकेंद्रकीय पेशी तिच्यामध्ये पेशी अंगके असतात का तर तिच्यामध्ये पेशी अंगके नसतात. आणि उदाहरण द्यायचं म्हटलं तर जीवाणू आणि नीलहरित शैवाल हे अधिकेंद्रकीय पेशीचे उदाहरण आहेत. तर तुम्हाला अधिकेंद्रकीय पेशी हाही व्यवस्थित समजली असेल तर आपण बघू दृश्य केंद्रकीय पेशी. दृश्य केंद्रकीय पेशी ही अधिकेंद्रकीय पेशीपेक्षा आकाराने काय असते? मोठी असते. ही अधिकेंद्रकीय पेशी दृश्य केंद्रकीय पेक्षा आकाराने काय असते? लहान असते. तर 5 ते 100 मायक्रोमीटर एवढी साईज दृश्य केंद्रकीय पेशी यांची असते. यांच्यामध्ये केंद्रक असतो. केंद्रकाचे जे पटल असतं ते स्पष्ट दिसतं आपल्याला आणि केंद्रक हा डेव्हलप झालेला असतो. त्याच्यामध्ये पेशी अंगके जसं माणसामध्ये हात, पाय, डोळे असे जे अवयव आहेत तसेच एखादी पेशी असेल आणि त्या पेशीमध्ये पण तिच्यात भरपूर असे अवयव आहेत जसे तंतुकणिका, लयकारिका, अंतर्द्रव्य जालिका. गुणसूत्रांची जी संख्या आहे ती एकापेक्षा जास्त असू शकते. दृश्य केंद्रकीय पेशीचे उदाहरण जर सांगितलं आपण तर माणूस किंवा प्राणी हे दृश्य केंद्रकीय या पेशीमध्ये येतात. तर तुम्हाला अधिकेंद्रकीय पेशी आणि दृश्य केंद्रकीय पेशी याच्यातला फरक तुम्हाला व्यवस्थित काढायला असेल तर आता मित्रहो अधिकेंद्रकीय पेशी आणि दृश्य केंद्रकीय पेशी आपण व्यवस्थित बघितलंय. आता तुम्हाला पुढच्या पॉइंटवरती घेऊन जातो. त्याच्यामध्ये फक्त दोनच कन्सेप्ट आहेत, ते पण खूप कठीण आहेत. अशातला काय भाग नाही, एकदम सोप्या पद्धतीच्या आहेत त्या. फक्त तुम्हाला आला असेल दृश्य केंद्रकीय पेशीमध्ये एक पेशीय आणि बहुपेशीय. तुम्हाला प्रश्न पडायलाच पाहिजे एक पेशीय म्हणजे काय आणि बहुपेशीय म्हणजे काय. तर एक पेशीय म्हणजे काय आणि बहुपेशीय म्हणजे काय. एकाच सेल पासून एकाच पेशीपासून बनलेली जी सजीव असेल त्याला एक पेशीय सजीव असे म्हणतात. आणि अनेक पेशींपासून जे बनलेले सजीव असणार त्यांना आपण बहुपेशीय सजीव असे म्हणतो. तर मग आता बघू आपण अधिकेंद्रकीय पेशीतला एक पेशीय म्हणजे काय. एका पेशीपासून बनलेला सजीव असेल त्याला एक पेशीय म्हणतो. तर मोनेरा हा एक पेशीय सजीव आहे. काय आहे? मोनेरा हा एक पेशीय सजीव आहे. मोनेरा हा कुठल्या याच्यात येतो? अधिकेंद्रकीय याच्यात येतो. अधिकेंद्रकीय पेशीच्या याच्यात येईल. आणि मोनेरा हा सजीव कसा आहे? एकाच पेशीपासून बनलेला आहे.
आणि मोनेरामध्ये जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर्व प्रकारचे जीवाणू व नीलहरित शैवाल यांचा समावेश होतो. तर मग आता बघू आपण दृश्यकेंद्रकीय पेशी. दृश्यकेंद्रकीय पेशीमध्ये दोन डिवायडेशन झालेले, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. तर एक पेशीय सजीव मध्ये एकच येतो प्रोटिस्टा. प्रोटिस्टा हा एकाच पेशीपासून बनलेला आहे म्हणून त्याला आपण वेगळ्या गटात ठेवलेलं आहे. आणि बहुपेशीय म्हणजे अनेक पेशींपासून जे बनलेले सजीव असतील त्यांना आपण ते तीन आहेत, प्राणी, वनस्पती आणि कवके. पण त्यांच्यामध्ये पण काहीतरी डिफरंट दिसतंय आपल्याला. तर ते काय डिफरंट आहे, तर हे तिघांपैकी कवके, वनस्पती आणि प्राणी यांच्यात मधला सर्वात महत्वाचा डिफरंट म्हणजे त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका आहे किंवा नाही याच्यावरून त्यांना आपण सेपरेट गटात किंवा सृष्टीत टाकलेलं आहे. तर प्राणी यांना पेशीभित्तिका नसते, पेशीभित्तिका नसते म्हणून आपण त्यांना पेशीभित्तिका नसणारे यांच्यामध्ये ठेवलेले आहे. आता पेशीभित्तिका असणारे असे दोन आहेत, एक कवक आणि एक वनस्पती. मग प्रश्न तुम्हाला असा पडला असेल, जर कवके आणि वनस्पती यांना पेशीभित्तिका आहे मग त्यांना एकाच गटात का टाकलं नाही? तर आता बघा, पेशीभित्तिका ही सेल्युलोज आणि पॅक्टिन यांच्यापासून बनलेली असते. यांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल साखरेपासून बनलेली आहे. वनस्पती पेशीची पेशीभित्तिका ही सेल्युलोज आणि पेक्टिन या साखरेपासून बनलेली असते. मग आता प्रश्न असा आहे की जर कवके आणि वनस्पती यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते पण त्यांना एकच गटात का ठेवलं नाही? याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की वनस्पती ही फोटोसिंथेसिसने स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, पण कवके यांना फोटोसिंथेसिसची गरज. सर्वात महत्वाचं याचं सजीवांचे वर्गीकरणमध्ये पेशीचे दोन मुख्य प्रकार असतात. त्यांच्यामध्ये आदिकेंद्रकीय पेशी, दृश्यकेंद्रकीय पेशी. आदिकेंद्रकीय पेशीमध्ये एक पेशी असं सजीव असणारा मोनेरा हा येतो आणि दुसरा दृश्यकेंद्रकीय पेशीमध्ये एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव असे दोन गट पाडले जातात. त्याच्यातला एक पेशीय सजीव म्हणून प्रोटिस्टा हा ओळखला जातो आणि बहुपेशीय सजीव मध्ये प्राणी, वनस्पती आणि कवके असा फरक, असे तीन गट पाडले जातात. मग याच्यात पण प्राणी यांना पेशीभित्तिका नसते, कवक आणि वनस्पती यांना पेशीभित्तिका असते. तर पेशीभित्तिका असणारे दोन आहेत, पण त्याच्यातला पण सर्वात महत्वाचा फरक, वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, कवके प्रकाश संश्लेषण करत नाही. मित्रो, आपण पाहिलं, आता जो चार्ट पाहिला आपण त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या असेल. तर आपण बघू, जो R.H. विटाकर होता यांनी 5 पंचसृष्टीमध्ये विभाजन केलेलं होतं, 5 सृष्टीमध्ये विभाजन केलं. मग आपल्याला प्रश्न असा पडला असेल की त्याने 5 सृष्टींमध्ये विभाजन केलं, मग त्याने असे कुठले निकष वापरले की ज्याच्यामुळं त्याने 5 सृष्टींमध्ये विभाजन केलं? तर आपण क्रमाक्रमाने त्याचे जे 5 निकष आहेत ते आपण अभ्यासणार आहोत आज. तर 1969 ही जी डेट दिलेली, ही पुस्तकात दिलेली म्हणून मी तीच घेतलेली. R.H. विटाकर हे अमेरिकेतील इकोलॉजिस्ट होते. त्यांनी पेशी, सजीवांचा प्रकार, पोषण प्रकार, जीवन पद्धती आणि वर्गानुवांशिक संबंध अशा या 5 निकषावरून त्याने पंचसृष्टी किंवा 5 किंगडम तयार केलं होतं. तर आपण क्रमाक्रमाने एक एक गोष्टी बघून घेऊ किंवा एक एक गोष्टी लक्षात घ्यायचा प्रयत्न करू. तर पेशीची जटिलता म्हणजे एखादा सजीव असेल त्याची जी पेशी असते त्या पेशीवरून ही आदिकेंद्रकीय पेशी आहे का दृश्यकेंद्रकीय पेशी आहे याच्यावरून त्या सजीवाचं विभाजन करायचं. हा पहिला पॉइंट समजला आहे, पेशीची जटिलता दृश्यकेंद्रकीय आहे का आदिकेंद्रकीय याच्यावरून डिवायडेशन करायचं. नंतरचा पॉइंट येतो तुमचा सजीवांचा प्रकार. आता जी पेशी त्याच्याकडं ती कुठल्या प्रकारची बनलेली, एक पेशीपासून बनलेली का बहुपेशीपासून बनलेली याच्यावरून त्या सजीवाला कुठल्या गटात टाकायचं हे बघायचं. दुसरा पॉइंट समजलाय. तिसरा पॉइंट पोषणाचा प्रकार.
पोषणाच्या प्रकारमध्ये दोन गोष्टी असतात, एक स्वयंपोषी आणि एक परपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारा, परपोषी म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहणारा सजीवाला परपोषीय सजीव असे म्हणतो. आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो त्याला आपण स्वयंपोषी सजीव असं म्हणतो. मग जीवन पद्धती, उत्पादक, भक्षक आणि विघटक असे 3 पॉइंट दिलेले. उत्पादक, भक्षक आणि विघटक. आता सपोज एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. गवत असेल, गवताला हरिण खाईल आणि हरिणाला वाघ खाईल आणि वाघ जेव्हा मरेल तेव्हा वाघाची जी विल्हेवाट लावणारा जो असतो तो कोण असतो? विघटक असतो. कोण असतो? विघटक असतो. आणि विघटक म्हणजे कोण? कवके. तर हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता वर्गानुवांशिक संबंध म्हणजेच आदिकेंद्रकीय पेशी का दुष्यकेंद्रकीय पेशी किंवा एक पेशी का बहुपेशी याच्यातला जो संबंध आहे त्याच्यावरून असे एक 5 निकष R.H. विटाकर यांनी लावलं होतं. आणि त्या 5 निकषावरून त्याने पंचसृष्टी किंवा 5 किंगडम आपण पंचसृष्टी जी विटाकर यांनी दिली होती ती आता आपण एक एक करून सर्व समजून घेऊ. पहिल्यामध्ये येतो मोनेरा. मोनेरा हा सर्व सजीव एक पेशीपासून बनलेले असतात. मोनेरा मधील जेवढे पण सजीव असतील ते सर्व काय असतील? एकच पेशीपासून बनलेले असणार, एकच पेशीय सजीव असेल. मोनेरा जर विचारला तर तुम्ही नक्की सांगा की एक पेशीय सजीव आहे. तर मोनेरामध्ये स्वयंपोषी किंवा परपोषी असे असतात. मोनेराचे जे पोषण पद्धती ते स्वयंपोषी पण आहे. आदिकेंद्रकीय. मोनेरा हा आदिकेंद्रकीय पेशीमध्ये येतो. पेशी अंगके नसतात, पेशी केंद्रक, पटलबद्ध केंद्रक. मोनेराची जी पेशी किंवा ती जी सेल असेल तिच्यामध्ये केंद्रकाला पटल नसेल आणि ज्या सेलमध्ये पेशी अंगके जे असतात ते नसणार. बस या एवढंच पॉइंट आहेत. एक पेशीपासून बनलेला आहे, आदिकेंद्रकीय पेशीमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये पेशी अंगके नसतात, तो स्वयंपोषी, परपोषी असं मोनेराचे हे पॉइंट आहेत. एवढं लक्षात घ्या. सजीव एक पेशीय असतात. प्रोटिस्टातील सर्व सजीव कसे असतात? एक पेशीय असतात. मग स्वयंपोषी, परपोषी म्हणजे प्रोटिस्टामध्ये 2 प्रकारचे सजीव असतील, स्वयंपोषी पण असतील आणि परपोषी पण असतील. तिसरा आहे पॉइंट, दुष्यकेंद्रकीय पेशी येतात. प्रोटिस्टा हा आदिकेंद्रकीय पेशीत येतो का दुष्यकेंद्रकीय पेशीत येतो? तर दुष्यकेंद्रकीय पेशीत येतो. कोण? प्रोटिस्टा. ओके, ठीक आहे. पुढचा पॉइंट, प्रचलनासाठी म्हणजेच त्यांना हालचाल करण्यासाठी छद्मपाद, कशाभिका, रोमके यांच्या साह्याने ते हालचाल करत असतात. तर प्रोटिस्टा याचे जर उदाहरण द्यायचे म्हटलं तर आपल्याकडं स्वयंपोषी आणि परपोषी असे 2 गट पाडलेले आहेत आपण. स्वयंपोषी मध्ये येतो युग्लिना आणि वॉल्वॅक्स. तर परपोषी मध्ये येतो अमिबा, पॅरामेसियम आणि प्लाझ्मोडियम. आता तुम्हाला स्वयंपोषी आणि परपोषी किंवा प्रोटिस्टाचे उदाहरण जर तुम्हाला विचारलं तर त्याच्यासाठी सिंपल ट्रिक आहे आपल्याकडं. एक युवा आणि एक अप्पा. काय? युवा आणि अप्पा. बघा, युग्लिना आणि वॉल्वॅक्स. युग्लिनाचा यू घेतलेला आहे आणि वॉल्वॅक्सचा वा घेतलेला आहे, झाला तुमचा युवा. हे झालं तुमचं स्वयंपोषी प्रोटिस्टाचे उदाहरण. आता अमिबा, पॅरामेसियम आणि प्लाझ्मोडियम. तर अमिबाचा अ घेतला आपण आणि पॅरामेसियमचा अजून प घेतला आणि प्लाझ्मोडियमचा अजून प घेतला. याच्यावरून अप्पा, युवा असे 2 शब्द तयार झाले. हे झाले तुमचे प्रोटिस्टाचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर सोपं राहील. तर आता आपण पुढचा पॉइंट राहिलेला आहे आपला कवके. कवके म्हणजे फंगी. कवकेंचे जे मेन पॉइंट आहे तेवढं बघून घ्या. कवके हे परपोषी असू शकतात. कवके हे काय आहेत? परपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. हे कशावरती डिपेंड असतात? दुसऱ्यावरती. कवकेंना आपण काय बोलतो? विघटक. म्हणजे एखादा सजीव मेलेला असेल त्याला विघटक करण्याचं, डिकम्पोज करण्याचं काम कवके करत असतात. म्हणून हे परपोषी आहेत.
तर असंश्लेषी म्हणजेच कवक्यांना पेशीभित्तिका असते, मग पेशीभित्तिका असणारा वनस्पती असते, मग वनस्पती प्रकाश संश्लेषण करते, पण कवके प्रकाश संश्लेषण करत नाही. आणि कवके हे दृश्यकेंद्रकीय या पेशीमध्ये येतात. तर बहुतेक कवके मृत्यूजीवी आणि कार्बनी कुजलेले जे कार्बनी पदार्थ असतात त्यांच्यावरती जगतात. बहुतेक कवके मृत्यूजीवी आणि कुजलेले कार्बनी पदार्थावर जगतात. आता कवक्यांची जी पेशीभित्तिका असते ती कशापासून बनलेली असते, तर कवक्यांची जी पेशीभित्तिका आहे कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. तर काही कवके जे आहेत ते तंतुरूपी असतात आणि त्याच्यामध्ये असंख्य असे केंद्रक असतात. काय असतात? असंख्य असे केंद्रक असतात. काही कवके हे तंतुरूपी असतात आणि त्यांच्यामध्ये असंख्य असे केंद्रक आढळतात. आता उदाहरण जर द्यायचं राहिलं तर किनव, बुरशी, ॲस्परजिलियस, पेन्सिलियम आणि मशरूम असे हे कवकाचे उदाहरण आहेत. तर आता प्रश्न असा आहे की कवकाचे एवढे उदाहरण आहेत तर लक्षात कसं ठेवायचं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक छोटी ट्रिक आहे, केबी माप करो. म्हणजे एखाद्याचं केबी असेल आणि त्याला असं म्हणतोय माप करो. के साठी घेतलेला आहे आपण किनव, बी साठी घेतलेला आहे बुरशी, ॲस्परजिलियस साठी घेतलेला आहे आपण ए, आणि मशरूम साठी घेतलेला आहे एम, आणि पेन्सिलियम साठी घेतलेला आहे पी. आता करो याच्यासाठी कवकांचा यूज केलेला आहे आपण क म्हणून, तर केबी माप करो.